नमस्कार. पोलीस भरती, सरळ सेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सामान्य विज्ञान प्रश्नोत्तरे या सिरीजच्या भाग 2 मध्ये एसए अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या भागामध्ये आपण सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरणावर आधारित एकूण 15 प्रश्न सोडवणार आहोत आणि हे 15 प्रश्न सोडवत असताना आपल्याला जवळजवळ 100+ प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच आपल्या एसए अकॅडमीला सबस्क्राईब देखील करा. पहिला क्वेश्चन आपण पाहूयात. पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल. या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असे म्हटले जाते. आता सेलमधील हे जे बाकीचे अवयव आहेत यामध्ये केंद्रकाला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस असे म्हणतात. न्यूक्लियसला नियंत्रण केंद्र असे म्हटले जाते, कारण पेशीमधील सर्व क्रियांवर या केंद्रकाचे नियंत्रण असते, त्यामुळे केंद्रकाला नियंत्रण केंद्र असे म्हणतात. तसेच जुन्या झालेल्या पेशी खाऊन टाकण्याचे काम लायझोसोम्स करतात. लायझोसोम्स मध्ये असणारी एन्झाइम्स जुन्या झालेल्या पेशींना खाऊन टाकतात, त्यामुळे लायझोसोम्सला आत्मघाती पिशव्या असे म्हणतात. आता रायबोझोम्स सेलमध्ये काय कार्य करतात तर प्रथिने निर्माण करण्याचे कार्य रायबोझोम्स सेलमध्ये करतात, त्यामुळे रायबोझोम्सला प्रथिनांचे केंद्र असे म्हणतात. आता पेशीमध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयवाचे महत्व आणि त्यांना काय म्हणतात, त्यांचं कार्य काय आहे हे सर्व आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण पाहूयात पेशीमध्ये असणाऱ्या सर्व अंगकांचे कार्य काय असतात. पहिले आहे पेशीपटल, सेल मेम्ब्रेन. पेशीपटल काय करते? पेशीत आत कोण येणार, कोण बाहेर जाणार हे ठरवायचं काम पेशीपटलाचं असतं. म्हणजेच काय, ती काही ठराविक पदार्थांना आतमध्ये येऊन देते, पाणी, क्षार, ऑक्सिजन जे गरजेचे आहेत त्यांना, आणि पेशीमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते बाहेर जाऊ देते, सर्वांनाच प्रवेश देत नाही. त्यामुळे पेशीपटलाला निवडक्षम पारपटल असे म्हणतात. पेशीपटलाला रक्षक भिंत किंवा द्वारपाल असे म्हणतात. आपल्या घराच्या बाहेर ज्याप्रमाणे आपला द्वारपाल असतो त्याप्रमाणे पेशीमध्ये पेशीपटल हे कार्य करते. नंतर पेशीद्रव्य. पेशीमध्ये एक फ्लुइड असतं, द्रव्य असतं की जे जेली सारखा एक चिकट पदार्थ असतो. त्या जेली सारख्या चिकट पदार्थामध्ये सर्व रासायनिक अभिक्रिया घडून येतात आणि पेशीमध्ये जे इतर अंगके असतात ते ह्या सायटोप्लाझम मध्ये तरंगत असतात, त्यांना आधार देण्याचे काम पेशीद्रव्य करत असते. मग पेशीचा जो केंद्रक असतो त्याला नियंत्रण केंद्र असे म्हणतात. पेशीच्या सर्व क्रियांवर आणि विभाजनावर तो नियंत्रण ठेवतो, त्यामुळे केंद्रकाला नियंत्रण केंद्र असे म्हटले जाते. यात डीएनए आणि जनुके असतात. याचं काम काय असतं? अनुवांशिक गुणधर्म आई वडिलांकडून अपत्यांकडे संक्रमित करणे हे केंद्रकामधून घडतं. यानंतर तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, याला ऊर्जा केंद्र असे म्हटले जातं. पेशीला लागणारी ऊर्जा तयार करण्याचं काम सेलमध्ये तंतुकणिका करते. याला स्वतःचा वेगळा असा डीएनए असतो. म्हणजे सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये डीएनए असतोच, पण मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचा असा वेगळा डीएनए असतो. एटीपीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. यानंतर पुढील अवयव आहे हरितलवक, क्लोरोप्लास्ट. हा अन्न कारखाना म्हणून काम करतो. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करण्याचं काम क्लोरोप्लास्ट करतात. आता लक्षात ठेवा, हे जे क्लोरोप्लास्ट असतात हे फक्त प्लांट सेल्स मध्ये असतात, ॲनिमल सेल्स मध्ये नसतात, आणि हे प्लांट सेल मध्ये असतात, त्यामुळेच प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल असतं, जे क्लोरोफिल फोटोसिंथेसिसच्या मदतीने प्लांटसाठी अन्न तयार करते. त्यामुळे हरितलवक, क्लोरोप्लास्ट याला अन्न कारखाना असे म्हटले जाते. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करणे, फक्त वनस्पती पेशीत आढळते आणि हे ऑक्सिजन बाहेर सोडते. नंतर अंतर्द्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याचे 2 प्रकार पडतात, खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ ईआर अँड स्मूथ ईआर. आता रफ ईआर जो असतो
तो काय करतो, प्रथिनांचे संश्लेषण करण्याचे काम करतो, कारण यावर रायबोझोम्स असतात. रायबोझोम्सचं काम आहे प्रथिने तयार करणे आणि रफ ER वरती रायबोझोम्स असल्यामुळे ते प्रथिनांचे संश्लेषण करतात. पण जे स्मूथ ER असतो, गुळगुळीत ER असतो, ते काय करतात, मेद तयार करतात आणि यकृतातील पेशींमधील विषारी पदार्थ नष्ट करण्याचे काम स्मूथ ER, गुळगुळीत ER करतात. आता पहा यांचं कार्य काय आहे, प्रथिने आणि मेद यांचे पेशी अंतर्गत वहन करणे, याला पेशीचे अंतर्गत रस्ते असे म्हणतात. वहन व्यवस्था एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम थ्रू, ज्याप्रमाणे आपण महामार्गांचा वापर किंवा रस्त्यांचा वापर एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी करतो, त्याप्रमाणे सेलमधील हे कार्य अंतर्द्रव्य जालिका करतात, त्यामुळे त्यांना वहन व्यवस्था असे म्हणतात. नंतर रायबोझोम्स काय करतात, प्रथिनांची निर्मिती करायचं काम करतात. हे ER वर किंवा पेशी द्रव्यात सुटे असतात. आताच पाहिलं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर, ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि ज्यांच्यावर नसतात त्यांना आपण म्हणतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गुळगुळीत ER. आता रायबोझोम्स प्रथिनांची निर्मिती करतात, त्यामुळे यांना प्रथिनांचा कारखाना असे म्हणतात किंवा याला पेशीचा इंजिनियर असे देखील म्हटले जाते. रायबोझोमला पेशीचा इंजिनियर, कारण का, तर प्रथिने निर्माण करण्याचे, तयार करण्याचे काम रायबोझोम सेलमध्ये करत असतात. पुढील पाठ आहे गॉल्जी संकुल, गॉल्जी ॲपॅरेटस. हा पाठ काय करतो, प्रथिनांचे वर्गीकरण, वेष्टनीकरण आणि पाठवणी करणे. वेष्टनीकरण म्हणजे काय, पॅकेजिंग करणे, त्यामुळे या पाठला पॅकिंग केंद्र असे म्हणतात. सर्वप्रथम तो वर्गीकरण करतो, त्यानंतर त्यांचं पॅकेजिंग करतो, म्हणजे प्रथिनं कोणकोणत्या प्रकारची तयार झालीत याचं वर्गीकरण करणार गॉल्जी ॲपॅरेटस, त्यांचं वेष्टनीकरण म्हणजे पॅकेजिंग करणार आणि सेलमधील सर्व अवयवांना पाठवण्याचं काम तो करतो. त्यामुळे याला पेशीचे पोस्ट ऑफिस असे देखील म्हणतात. पॅकिंग केंद्र किंवा पेशीचे पोस्ट ऑफिस असे गॉल्जी संकुल, गॉल्जी ॲपॅरेटसला म्हणतात. यानंतर पुढचा पाठ लायझोझोम्स, लयकारिका. यांना आत्मघाती पिशव्या असे म्हणतात. या काय करतात, टाकाऊ पदार्थ आणि जंतूंना पचवून नष्ट करतात, कारण लायझोझोम्स मध्ये शक्तिशाली अशी पाचक विकरे असतात. बाहेरून आलेल्या जंतूंचा नायनाट करणे, पेशीतील जुने खराब झालेले भाग पचवून टाकणे. जेव्हा पेशी पूर्णतः खराब होते तेव्हा या पिशव्या फुटतात आणि पूर्ण पेशीलाच पचवून टाकतात, म्हणून त्यांना आत्मघाती पिशव्या असे देखील म्हटलं जातं. आता सेलमधील हे जे सर्व पार्ट्स आहेत हे आपण डायग्रामच्या सहाय्याने लक्षात ठेवूयात. पहा, ही आहे ॲनिमल सेल, हे आहे पेशीचे आवरण. पेशीच्या आवरणाला आपण काय म्हणतो, पेशीपटल. आता लक्षात ठेवा, वनस्पती पेशीमध्ये 2 आवरण असतात आणि प्राणी पेशीमध्ये फक्त एकच आवरण असतं. वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल, पेशी भिंत असते, ती प्राणी पेशीमध्ये नसते. आता पेशीपटल काय काम करतं, पेशीमध्ये कुणाला येऊन द्यायचं, कुणाला बाहेर पाठवायचं, याचं कार्य कुणाचं असतं, पेशीपटलाचं असतं. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, द्वारपाल. बरोबर. नंतर पेशीच्या आतमध्ये काय असतो, न्यूक्लियस. हा आहे न्यूक्लियस, केंद्रक. केंद्रक काय करतो, सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत, नियंत्रण केंद्रक. या न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA देखील असतात, DNA, जीन्स. नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पहा, हे जे काळे डॉट दिलेत हे आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि जे काळे डॉट नाहीत ते आहेत स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यांना खडबडीत का म्हणतात, कारण त्यांच्यावर रायबोझोम्स असतात. आणि स्मूथ ER, गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, यांच्यावर रायबोझोम्स नसतात. यांचं कार्य काय आहे ते सर्व आपण पाहिले. लायझोझोम्स या आत्मघाती पिशव्या असतात, पेशी खराब झाल्यास ते स्वतःलाच नष्ट करतात. हे छोटे छोटे डॉट हे सर्व आहेत रायबोझोम्स. आपण पाहिले आहे रायबोझोम्स पेशीमध्ये प्रथिने तयार करण्याचे काम रायबोझोम्स करत असतात. आता गॉल्जी संकुल, गॉल्जी ॲपॅरेटस हे काय करतात, प्रथिनांना पॅकेजिंग करण्याचं काम करतात. सर्वप्रथम प्रथिनांचे वर्गीकरण, नंतर त्यांचं पॅकेजिंग आणि पाठवणी करण्याचं काम करतात. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो, पोस्ट ऑफिस ऑफ सेल किंवा पॅकिंग केंद्र. ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ सेल. पहा, मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा वेगळा असा DNA असतो. नंतर सायटोप्लाझम, पेशीद्रव्य.
जेली लाईक फ्लूड, जे पेशीमध्ये सर्वत्र पसरलेलं असतं ते काय करतं, जे ऑर्गन्स आहेत बाकीचे त्यांना आधार देण्याचं काम ते करत असतं. अशा प्रकारे फक्त डायग्राम लक्षात ठेवून देखील तुम्ही सेलचे सर्व पार्ट्स लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवा, प्लांट सेलमध्ये सेल वॉल आणि प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते, त्यानंतर क्लोरोप्लास्ट जे आपण ॲनिमल सेलमध्ये दाखवलेलं नाहीये, हे क्लोरोप्लास्ट देखील असते, ज्याचा उपयोग करून प्रकाश संश्लेषण करून वनस्पती अन्न तयार करतात. लक्षात ठेवा, सेल वॉल, क्लोरोप्लास्ट ह्या फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात, प्राणी पेशीमध्ये नसतात. आणि वनस्पती पेशीचा जो आकार असतो तो आकार एकतर रेक्टँग्युलर किंवा हेक्झॅगॉन शेपमध्ये असतो. पेशीबद्दल आपण सर्व माहिती पाहिली आहे. क्वेश्चन 2, विद्युत रोधाचे एकक काय आहे? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओहम. आता विद्युत रोध म्हणजे काय? विद्युत धारेच्या प्रवाहाला जो विरोध करतो त्याला आपण म्हणतो विद्युत रोध. म्हणजे करंट पास होत असताना करंटला जो विरोध करण्याचं काम करत असतो त्याला म्हणतात रेझिस्टन्स किंवा रोध. आता हा रेझिस्टन्स मोजण्यासाठी ओहम मीटर वापरतात. ओहम मीटर याचं एकक आहे ओहम. त्याचं सिंबल व्होल्ट. हे एकक विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. विभवांतर म्हणजे काय? कुठलंही इलेक्ट्रिक सर्किट किंवा विद्युत मंडल जे असतं त्या मंडलातील दोन बिंदूंमधील विद्युत दाबातील फरक म्हणजे असतो विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक सर्किटमधील कुठल्याही दोन बिंदूंमधील विद्युत दाबातील फरक मोजण्यासाठी व्होल्ट हे एकक वापरतात, की जे व्होल्ट मीटर याने मोजले जाते. ज्याप्रमाणे रेझिस्टन्स मोजण्यासाठी ओम मीटर, त्याप्रमाणे विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. आता वॅट. वॅट कशाचं एकक आहे? हे आहे इलेक्ट्रिक पॉवर, विद्युत शक्ती. विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. नंतर जूल. जूल हे कार्य आणि ऊर्जेचे एकक आहे. मग कार्य आणि ऊर्जा सेमच असतात, कारण का? ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. मग आपण जेवढी आपली क्षमता आहे तेवढंच आपण कार्य करणार आहे, बरोबर? त्यामुळे कार्य आणि ऊर्जेचे एकक सेम असते जूल. विद्युत शक्तीचे एकक असते वॅट. रेझिस्टन्सचे एकक असते ओहम किंवा रोधाचे एकक. आणि विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्सचे एकक असते व्होल्ट. पुढील क्वेश्चन, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, टंगस्टन. विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनच धातू का वापरला जातो? याचं कारण आहे हाय मेल्टिंग पॉइंट, उच्च द्रवणांक. आता द्रवणांक म्हणजे काय असतं? द्रवणांक म्हणजे एखादी वस्तू स्थायू पदार्थातून द्रव पदार्थामध्ये ज्या टेम्परेचरला जाते ते टेम्परेचर म्हणजे त्या वस्तूचा द्रवणांक असतो. मग आता समजा आईस आहे, आईसला किती हीट दिली किंवा किती टेम्परेचरमध्ये आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होतं, त्या टेम्परेचरला आईसचा काय म्हणणार आहोत आपण? द्रवणांक. लक्षात ठेवा, टंगस्टनचा द्रवणांक उच्च असतो, सुमारे 3422 डिग्री सेल्सिअस इतका टंगस्टनचा द्रवणांक असतो. त्यामुळे जेव्हा बल्बमधून विद्युत धारा वाहते, बरोबर, कुठल्याही बल्बमधून तुम्ही पहा, बल्बला हात लावल्यानंतर बल्ब गरम लागतो, तो विद्युत धारा वाहून होऊन तो प्रचंड गरम होतो. परंतु टंगस्टनचा द्रवणांक जास्त असल्यामुळे तिथे टंगस्टन जळत नाही, आणि हेच कारण आहे टंगस्टन विजेच्या बल्बमध्ये वापरले जाते. आता तांबे. तांबेचा वापर का केला जात नाही? कारण द्रवणांक टंगस्टनच्या तुलनेत कमी आहे आणि तांबे हे विजेचे वाहक आहे. त्याचा वापर आपण घरांच्या वायरींमध्ये करतो. चांदी. चांदी हा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे, पण ती खूप महाग आहे आणि टंगस्टनपेक्षा तिचा द्रवणांक कमी आहे. नंतर ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम याचा वापर वीज वितरणाच्या मोठ्या तारांमध्ये होतो. ज्या तारा आपल्या घरापर्यंत आलेल्या असतात, बाहेर दिसतात आपल्याला परिसरात, त्या तारांमध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. टंगस्टन हा धातू, याची संज्ञा डब्ल्यू अशी आहे. विजेच्या बल्बामध्ये त्याचा उपयोग होतो. अत्यंत उच्च द्रवणांक आहे 3422 डिग्री सेल्सिअस. नंतर तांबे. विद्युत तारांमध्ये याचा उपयोग होतो. तांबे Cu ही तांबेची संज्ञा आहे कॉपर. नंतर विजेचा उत्तम वाहक आणि स्वस्त आहे तांबे, त्यामुळे घरातील वायरिंगला तांब्याचा वापर केला जातो. चांदी.
चांदीची संज्ञा Ag आहे. लक्षात ठेवा, या संज्ञा पेपरला विचारल्या जातात. सर्वोत्तम विद्युत वाहक आहे चांदी, पण महाग आहे आणि टंगस्टनपेक्षा द्रवणांक कमी आहे. अॅल्युमिनियमची संज्ञा Al ही आहे. वजनाने हलका आणि स्वस्त असतो, त्यामुळे अॅल्युमिनियमचा वापर बाहेर ज्या तारा असतात इलेक्ट्रिसिटीच्या त्यामध्ये केला जातो. पुढील क्वेश्चन, मिथेन या वायूचे रेणुसूत्र काय आहे? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CH4. आता पहा, मिथेन हे आहे, हे मिथेनचे रेणुसूत्र आहे. C2H6 हे इथेन या वायूचे रेणुसूत्र आहे. CO2 कार्बन डायऑक्साइड, आणि H2 हे कसले असते? हायड्रोजनचे. रेणुसूत्र, इलेमेंटचे रेणुसूत्र आपल्याला बऱ्याच वेळा पेपरला विचारले जातात. या मिथेन वायूला मार्श गॅस असेही म्हणतात. लक्षात ठेवा, मिथेन वायू मार्श गॅस असे म्हणतात, कारण दलदलीच्या भागात वनस्पतींच्या कुजण्यामुळे हा वायू तयार होतो, त्यामुळे याला मार्श गॅस असे देखील म्हटले जाते. किंवा नैसर्गिक वायू जो नॅचरल गॅस असतो, त्या नॅचरल गॅसमध्ये मिथेनचे प्रमाण जवळजवळ 87 ते 90% एवढं मिथेनचं प्रमाण त्यामध्ये असतं. हा एक हरितगृह वायू आहे जो जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो. लक्षात ठेवा, मिथेन हा जागतिक तापमान वाढीसाठी देखील कारणीभूत ठरतो, कारण तो ग्रीन हाऊस गॅस मध्ये मोडतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मिथेन बद्दल सर्व माहिती पाहिली. आता इथेनचा वापर कशासाठी होतो? इथेन हा रसायने तयार करण्यासाठी वापरला जातो. रसायने तयार करण्यासाठी. नंतर CO2 आपल्याला माहिती आहे, प्रकाश संश्लेषण, वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण प्रोसेस दरम्यान CO2 चा वापर वनस्पती करत असतात. प्रकाश संश्लेषण, अग्निशमन यंत्र यामध्ये CO2 चा वापर केला जातो. आणि हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे, त्यामुळे याचा वापर रॉकेट इंधन म्हणून केला जातो. पुढील क्वेश्चन, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 8 मिनिटे 20 सेकंद. पुढील क्वेश्चन, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? भाग 1 मध्ये आपण याबद्दल सर्व माहिती पाहिली, त्यामुळे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा, ज्याचा फॉर्म्युला असतो NaHCO3 रेणुसूत्र. सोडियम क्लोराईड म्हणजे साधे मीठ असतं NaCl. नंतर सोडियम कार्बोनेट म्हणजे काय असतो? कपडे धुण्याचा सोडा Na2CO3. आणि सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा NaOH असतो. हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिले. पुढील क्वेश्चन पाहूया, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाचे अधिकृत चिन्ह काय असतं? लाल फीत, रेड सिम्बॉल, रेड रिबन. उद्देश काय जागतिक एड्स दिन घोषित करण्याचा? तर एड्स पीडितांना पाठिंबा द्यायचा आणि या आजाराबद्दल जे काही गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत ते दूर करणे. एड्सचे पूर्ण रूप तुम्हाला माहित हवे, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवा, याचा लॉंग फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. आणि एड्स हा रोग कोणत्याही विषाणूमुळे होतो हे प्रत्येकाला माहित असेल, HIV. पण याचा लॉंग फॉर्म काय आहे? याचा लॉंग फॉर्म असतो ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. अशा प्रकारे लक्षात ठेवा, 1 डिसेंबर या दिवशी एड्स दिन साजरा केला जातो. एड्सचा लॉंग फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, जो HIV या विषाणूमुळे होतो. HIVचा लॉंग फॉर्म ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आता हे बाकीचे दिवस काय आहेत हे आपण पाहूया. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, HIV एड्स बद्दल जागरूकता निर्माण करणे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, निसर्ग संवर्धन आणि प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी. नंतर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना आणि आरोग्य सुरक्षेच्या हेतूने 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. CV रमन यांच्या रमन इफेक्ट शोधाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा.
पुढील क्वेश्चन, पर्यावरणामध्ये ओझोन वायूचा थर कोणत्या किरणांपासून आपले रक्षण करतो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अतिनील किरण, अल्ट्राव्हायलेट रेज. हा पर्यावरणावरील क्वेश्चन आहे आणि ओझोन वायू बद्दल सर्व माहिती आपल्याला माहित हवी. ओझोन वायू काय करतो तर सूर्यप्रकाशासोबत जे काही घातक अतिनील किरण पृथ्वीवर येतात त्या किरणांपासून सर्व सृष्टीचे रक्षण करण्याचं काम ओझोन वायू करत असतो. त्यामुळे हा थर पृथ्वीसाठी प्रोटेक्टिव्ह शिल्ड, संरक्षण छत्री म्हणून कार्य करतो. आता जर ओझोन वायूने त्याचे कार्य करण्याचे थांबवले किंवा ओझोन वायूला सध्या छिद्र पडत चाललेली आहेत, बरोबर, जर हे असंच कंटिन्यू चालत राहिलं तर ओझोन वायू जर नसेल तर आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात? त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, डोळ्यांचे आजार वाढू शकतात, नंतर आपल्या प्रतिकार शक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो आणि वनस्पतींच्या वाढींवर, सागरी जीवनांवर. एकंदर जर ओझोन वायूला अशी छिद्र पडत गेली तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर जाऊ शकते. आणि ओझोन वायूला छिद्र पडण्याचे सर्वात महत्वाचं कारण आहे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. कार्बन जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या रेफ्रिजरेटर मधून बाहेर पडत असतो, फ्रीज, नंतर आपल्या घरात असणारा AC आणि स्प्रे मध्ये वापरला जातो क्लोरोफ्लोरोकार्बन. यामुळे ओझोन या वायूला छिद्र पडत चाललेली आहेत. आता ओझोन वायूच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. हेही तुम्ही लक्षात ठेवा. ओझोन दिन 16 सप्टेंबर. नंतर ओझोनला छिद्र पडण्याचं कारण तर कोणता वायू आहे तो क्लोरोफ्लोरोकार्बन. आता बाकीच्या ऑप्शन्स बद्दल माहिती पाहूया. इन्फ्रारेड रेज जे असतात हे उष्णता देणारे किरण आहेत. रिमोट कंट्रोल मध्ये यांचा वापर होतो. नंतर क्ष किरण, एक्सरेज, आपले हातपाय मोडले किंवा हाडे तुटली तर आपण एक्सरे काढतो, बरोबर, यांचा वापर शरीरातील हाडे तुटली असल्यास तपासण्यासाठी होतो. गॅमा किरण हे अत्यंत शक्तिशाली किरण असून कॅन्सरच्या उपचारामध्ये वापरले जातात. लक्षात ठेवा. हे पुढील क्वेश्चन, मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा किती असते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंतची तीव्रता असणाऱ्या ध्वनीच मानवी कानाला ऐकू येतो. इतर प्राण्यांना ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा काय असते हे आपण पाहूया. पहा, अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक साऊंड, म्हणजे 20 हर्ट्ज पेक्षा कमी असणारा ध्वनी जो मानवाला ऐकू येत नाही तो कुणाला ऐकू येतो? फेलमाशाला ऐकू येतो, हत्तीला ऐकू येतो, गेंड्याला ऐकू येतो, बरोबर. नंतर श्राव्य ध्वनी, ऑडिबल म्हणजे तो मानवाला ऐकू येतो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत मानव आणि बहुतेक प्राण्यांना हा आवाज ऐकू येतो. आणि श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड जो असतो 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त, हा वटवाघुळांना ऐकू येतो, डॉल्फिनला ऐकू येतो, कुत्र्यांना ऐकू येतो आणि उंदीराला ऐकू येतो. त्यामुळेच रात्री प्रवास करताना याचा फायदा त्यांना होतो. समोर असणारी वस्तू त्यांना केवळ आवाजाच्या द्वारे लक्षात येते. पुढील क्वेश्चन, क्षयरोगावर प्रतिबंध म्हणून कोणती लस टोचली जाते? आपल्याला आजार, रोग, त्यावर टोचल्या जाणाऱ्या लस, त्यांची कारणे, उपाय यावर इक्वेशन पेपरला असतात. याचा ऑप्शन क्रमांक अ, BCG लस क्षयरोगावर प्रतिबंध म्हणून टोचली जाते. आता जो क्षयरोगी हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस वरनच तुमच्या लक्षात आलं पाहिजे TB. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे क्षयरोग होतो. रुग्णाच्या थुंकीतून किंवा हवेद्वारे या रोगाचा प्रसार होत असतो. क्षयरोगाबाबत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. क्षयरोगावर उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यामध्ये DOTS डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही पूर्णतः मोफत अशी उपचार पद्धती सरकारी दवाखान्यांमध्ये अवेलेबल असते. बाकीच्या लशींबद्दल आपण माहिती पाहूयात. BCG क्षयरोग, TB, बरोबर, जन्मता दिली जाणारी पहिली लस ही. नंतर DPT म्हणजे काय असतं? घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस याला त्रिगुणी लस असे म्हणतात. नंतर पोलिओचा डोस प्रत्येकाने घेतलेला आहे. पोलिओ 2 थेंब जिंदगी के, तोंडावाटे किंवा इंजेक्शनने आपल्याला पोलिओचा डोस दिला जातो. नंतर MMR, गोवर, गालगुंड, रुबेला या रोगांवर ही लस दिली जाते.
विषाणूजन्य आजारांपासून संरक्षणासाठी. MMR फॉर मिसल्स, मम्स आणि रुबेला या रोगांसाठी MMR ही लस दिली जाते. पुढील क्वेश्चन, टायफॉइड हा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? टायफॉइड किंवा विषमज्वर. लक्षात ठेवा, टायफॉइड हा शरीराच्या आतड्यांवर परिणाम करतो. टायफॉइड विषमज्वर हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर साल्मोनेला टायफी. नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, शेवटी टायफी, टायफीवरनं टायफॉइड. आता टायफॉइड कशामुळे होतो? तर दूषित अन्न किंवा दूषित पाण्याचं सेवन झालं तर आपल्याला टायफॉइड होतो. आणि टायफॉइडची खात्री करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विडाल टेस्ट. विडाल चाचणी टायफॉइडचं निदान करण्यासाठी वापरली जाते. पुढील क्वेश्चन, अणुअंक ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? आता अणु, ॲटम, ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं? ॲटम मध्ये आतल्या बाजूला काय असतात? न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर प्लस चार्ज असतो, न्यूट्रॉनवर उदासीन असतो, तो म्हणजे त्याच्यावर चार्ज नसतो. आणि या भोवती फिरणारे काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. बाहेर काय असतात? इलेक्ट्रॉन, ज्यांच्यावर चार्ज कोणता असतो? मायनस, म्हणजे त्यांच्यावर ऋण प्रभार असतो. प्रोटॉनवर धन प्रभार असतो. मग अणुअंक, अणुअंक म्हणजे काय असतात? या न्यूक्लियसमध्ये, या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या म्हणजे असतो अणुअंक. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची संख्या एकत्र केली तर यांच्यापासून बनतं अणुवस्तुमान. लक्षात ठेवा, फक्त प्रोटॉनची संख्या, फक्त प्रोटॉन मोजले तर त्याला म्हणतात अणुअंक. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मोजले तर ते असतं अणूचं अणुवस्तुमान. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटॉनची संख्या, हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? चेंबर्स ऑफ हर्ट्स. 4 चेंबर्स असतात मानवी हृदयाला. ऑप्शन क्रमांक बी हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, वाहनांच्या धुरामध्ये कोणता विषारी वायू सर्वाधिक असतो? वाहनांमधून बाहेर पडणारा जो वायू असतो तो कोणता असतो? कार्बन मोनॉक्साईड असतो, कार्बन डायऑक्साईड नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, बरेच जण इथं कन्फ्युज होतात. कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं पूर्ण ज्वलन होतं, पण कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं कधीही पूर्ण ज्वलन होत नाही. ज्यावेळी गाडीमध्ये आपण बसतो त्यावेळी बऱ्यापैकी जणांना जर काचा वगैरे लावलेले असतील तर मळमळतं. याचं कारण आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड काय करतो? आपल्या रक्तातील ऑक्सिजन कमी करायचं काम करतो आणि त्यामुळे आपल्याला श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे मळमळणे, उलटी येणे अशा गोष्टी गाडीमध्ये घडू शकतात. आणि CO2 कार्बन डायऑक्साईड जो असतो त्याचं पूर्ण ज्वलन होतं, त्यामुळे हा ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानवाढीसाठी हा कारणीभूत आहे. आपण मग अशीच पाहिलं, जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत असणारा मिथेन पण असतो. नंतर हा जो नायट्रोजन आहे, नायट्रोजन असतो, नायट्रोजन ऑक्साईड, ऍसिड रेन, ऍसिड रेन साठी कारणीभूत असतात. आम्लवर्षा आणि धुक्यासाठी कारणीभूत असतात. मिथेन, मिथेन बद्दल आपण सगळी माहिती पाहिली. लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा वाहनांच्या धुरामध्ये सर्वाधिक असतो, सर्वाधिक विषारी वायू. कार्बन मोनॉक्साईडची संज्ञा आहे CO. आणि कार्बन डायऑक्साईड जो असतो तो जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यतः कारणीभूत आहे, ना की वाहनांच्या धुरातून बाहेर सर्वाधिक बाहेर पडणारा. पडतो पण कमी प्रमाणात पडतो. पुढील क्वेश्चन, प्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या पेशी अंगकाचे नाव काय? हे आपण पाहिलेलं आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी, हरित लवक. याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लोरोप्लास्ट. आता या क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल काय करतं? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतं आणि त्यामुळेच वनस्पती पेशी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आणि हा हरित लवक फक्त वनस्पती पेशींमध्ये असतो, प्राणी पेशीमध्ये नसतो. अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आणि त्या 15 प्रश्न सोडवत असताना प्रत्येक ऑप्शन डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे आपण. जर तुम्हाला या चॅनेलवरील कंटेंट आवडत असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला चॅनेल SA अकॅडमी याला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.